हाय, मी प्रशांत. आज आपण भेटली तू पुन्हा फिल्मचा रिव्ह्यू करणार आहोत. आपण नेहमी ऐकत असतो की लव्ह ॲट फर्स्ट साईट. आपण त्याचे किस्से गोष्टी खूप ऐकत असतो, पण आपण कधी ऐकलंय की लव्ह ॲट सेकंड साईट? भेटली तू पुन्हा इज द स्टोरी अबाउट लव्ह ॲट सेकंड साईट. वैभवने आपल्या आयुष्यात आपल्याला कशी बायको पाहिजे याची एक इमेज ऑलरेडी डोक्यात बनवलेली आहे आणि त्याच मुलींच्या शोधात आतापर्यंत त्याने 35 मुलींना नकार दिलाय आणि त्या 35 मुलींपैकीच एक असते पूजा. काही एक महिन्यानंतर वैभव आपल्या ऑफिसच्या कामासाठी ट्रेनने वास्कोला जात असतो आणि त्याच ट्रेनमध्ये त्याला पूजा भेटते, जी मडगावला आपल्या काकांकडे जात असते. पूजा सुरुवातीला वैभवशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण वैभव तिला इग्नोर करतो. पुढे प्रवासात वैभवचं पाकिट मारतात आणि त्यात त्याची तिकीटही जाते आणि त्यावेळी तिकीट गेल्यामुळे साहजिकच वैभव थोडा घाबरतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पूजा त्याला मदत करते आणि इथूनच खरी त्यांच्या मैत्रीला सुरुवात होते. पुढे फिल्ममध्ये अशा काही मुमेंट्स येतात त्यावेळी वैभवच्या लक्षात येतं की यार, ही पूजा तशी मुलगी नाही आहे जशी आपल्याला आधी वाटत होती आणि वैभवला तिची कंपनी आवडू लागते. आपण एका सीनमध्ये पाहतो की रात्रीच्या वेळी पूजाला एक फोन येतो आणि त्यावेळी वैभवला प्रश्न पडतो की एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल, पण त्याला लगेच समजतं की हा प्रश्न माझ्या मनात काय येतोय आणि त्याच वेळी त्याला रिअलाईज होतं की मला आता पूजा आवडू लागली आहे. पुढे एक अशी मुवमेंट येते की त्याला पूर्ण विश्वास पडतो की पूजावर आपलं प्रेम आहे आणि हीच ती मुलगी आहे जी आपल्याला आयुष्यभर बायको म्हणून हवी आहे. आणि ही सगळी गोष्ट सांगण्यासाठी तो ज्यावेळी पूजाकडे जातो त्याचवेळी पूजा त्याला सांगते की तिचं लग्न ठरलंय. आणि आता पुढे काय हे मी नाही सांगणार, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल आणि त्या फिल्म बघताना मी कॉन्फिडन्सपणे सांगतो की तुम्हाला नक्कीच मजा येईल आणि ती खूप इंटरेस्टिंग वाटेल. फिल्मची स्क्रिप्ट खूप सरळ आहे, पण ती तेवढ्याच हुशारीने लिहिलेली आहे. त्यात एकही डल मुमेंट दिसणार नाही. इनफॅक्ट पूजाचं कॅरेक्टर एवढं सुंदर लिहिलं आहे की तुम्हालाही वैभवसारखं तिच्यावर प्रेम होईल. पूजा सावंतने या फिल्ममध्ये खूप सुंदर काम केले. ती आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचीच मनं जिंकली. तिच्यासाठी लिहिलेला प्रत्येक डायलॉग हा तिला पर्सनॅलिटीला सूट होणार आहे आणि तो तिने परफॉर्म देखील तसाच केला. तसंच काम वैभव तत्ववादीने देखील केलं आहे. स्पेशली इमोशनल सीन्समध्ये तो आपल्या डोळ्यांनी जास्त बोलतोय आणि ते आपण थिएटरमध्ये जास्त फील देखील करतो. फिल्ममध्ये येणारे छोटे छोटे कॅरेक्टर ह्या फिल्मचा एक पेस वाढवतात आणि सुंदर इंटरेस्ट देखील तयार करतात. दगडी चाळनंतर चंद्रकांत कंसेंची ही दुसरी फिल्म आहे. त्यांनी ह्या फिल्ममध्ये आपल्या डिरेक्टरला परफेक्ट जस्टिस केलं. ज्यांना दगडी चाळ आवडली असेल त्यांना ही फिल्म नक्कीच जास्त आवडेल. फिल्मचं म्युझिक खूप सुंदर आहे. प्रत्येक गाण्याचं लोकेशन त्या गाण्याला सूट करतं आणि ते फिल्ममध्ये खूप सुंदर दिसतं. आणि विशेष म्हणजे फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक फिल्मला खूप इंटरेस्टिंग बनवतं. फिल्ममध्ये जास्तीत जास्त VFXचा वापर झाला आहे, पण याची स्टोरी एवढी सुंदर आहे, ती आपल्याला एवढी चांगली बांधून ठेवते की ह्या गोष्टींकडे आपलं लक्षच जात नाही. ज्या ज्या ठिकाणी रिअल लोकेशनमध्ये शूट झालं आहे ते खूपच सुंदर वाटतात. आपल्याला असा फील येतो की आपणही त्या ठिकाणी फिरायला जायला हवं. ही एक अशी फिल्म आहे की जी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत बघू शकता. आणि जो कोणी प्रेमात असेल किंवा ज्यांचं आत्ताच लग्न झालं असेल, ह्या सगळ्यांनी ही फिल्म जरूर पाहावी, नक्की पाहावी. खरंच मजा येईल. हा होता माझा रिव्ह्यू ह्या फिल्मचा. तुम्हाला ही फिल्म कशी वाटली हे तुम्ही ह्या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता किंवा माझ्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर तिथेही कमेंट करू शकता. तिथपर्यंत सी यू सून. बाय.